डॉक्टर जनार्दन वाघमारेंचं कार्य हे खूप मोठं होतं. फार कष्टातून एखादा व्यक्ती एवढा मोठा होऊ शकतो याचं उत्तम उदाहरण व ज्यांच्याकडनं आपण सर्वजण एक प्रेरणा घेऊ शकतो असं वाघमारे साहेबांचं जीवन होतं. अनेक पुस्तकं त्यांनी लिहिली. त्याच्याचबरोबर युनिव्हर्सिटी नांदेड ती युनिव्हर्सिटी चालू व्हावी यासाठी अनेक प्रयत्न त्या ठिकाणी त्यांनी केले. त्याच्याचबरोबर लातूरमध्ये ते जेव्हा नगराध्यक्ष झाले, महापौर झाले, त्या काळामध्ये त्यांच्याकडनं सामान्य लोकांसाठी खूप काही चांगलं केलं गेलं. खासदार होते. अनेक सामाजिक कार्यकर्ता म्हणून जे सर्व महामानव होऊन गेले, त्यांचे विचार व मोठे थोर नेते, राजकीय नेते या महाराष्ट्रामध्ये होऊन गेले. त्यांच्याबद्दलची पुस्तकं, त्यांचे विचार हे सामान्य लोकांपर्यंत घेऊन जाण्यासाठी वाघमारे साहेबांनी खूप प्रयत्न केले. त्यांचं जाणं म्हणजे महाराष्ट्रासाठी खूप मोठा धक्का आहे आणि महाराष्ट्राचं एक साहित्यिक व विचाराचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे. बारामतीमध्ये प्रचार करत असताना मी कुठल्याही पक्षाचा प्रचार तिथे करत नव्हतो, मी व्यक्तीचा करत होतो. सुनेत्रा काकींचा प्रचार करत असताना दादांनी केलेलं कार्य, दादांसारखा मोठा नेता हा या महाराष्ट्रातून गेल्यानंतर, आपल्यातून गेल्यानंतर महाराष्ट्राचं खूप मोठं नुकसान झालंय, बारामतीकरांचं मोठं नुकसान झालंय. त्यामुळे त्यांच्याप्रती असणारा आदर आणि प्रेम या अनुषंगाने तिथे मी प्रचारासाठी गेलो होतो. 3 दिवस प्रचार करत असताना लोकांशी संवाद साधल्यानंतर बारामतीकरांनी ठरवलेलं आहे की सुनेत्रा वहिनींना खूप मोठ्या मताधिक्याने त्या ठिकाणी निवडून द्यायचं आहे. त्यामुळे येणाऱ्या इलेक्शनमध्ये श्रद्धांजली वाहण्यासाठी अजितदादांकडे बघून खूप चांगलं मतदान होईल आणि सुनेत्रा काकी हे खूप मताधिक्याने निवडून आलेले आपल्या सगळ्यांना बघायला मिळते. नारी शक्ती जे काही बिल हे आणण्यात आलं होतं हे कुठंही महिलांच्या आरक्षणाबद्दल नव्हतं. महिलांना आरक्षण देण्यात यावं यासाठी चर्चा आणि एक बिल 2023 मध्ये आलं होतं आणि त्या बिलाला पाठिंबा अख्ख्या देशातल्या खासदारांनी दिला होता. काल जे बिल आलं होतं ते बिल हे डिलिमिटेशनचं बिल होतं. डिलिमिटेशनचा अर्थ काय? एखाद्या महानगरपालिकेमध्ये प्रभाग रचना करत असताना सत्ताधारी जो कोणी नेता असतो त्याच्या कार्यकर्त्यासाठी निवडून येण्यासाठी प्रभाग रचना ज्या पद्धतीने मोडली जाते, ग्रामपंचायतच्या इलेक्शनमध्ये जो काही वॉर्ड असतो त्यासाठी ज्या पद्धतीने काही चुकीच्या गोष्टी केल्या जातात फक्त कार्यकर्ता निवडून येण्यासाठी, ती गोष्ट खासदारकीला आणि आमदारकीला व्हावी यासाठी एक डिलिमिटेशनचं बिल काल आणलं होतं जे सर्व खासदारांनी हाणून पाडलं. त्याच्याचबरोबर जो काही आकडा खासदारांचा वाढत होता त्याच्यामध्ये महाराष्ट्रावर आणि दक्षिणातले राज्यांवर खूप मोठं अन्याय त्या ठिकाणी होत होता. आपले खासदार 56% वाढत होते, बिहारचे खासदार 66% वाढत होते. आपला प्रश्न एवढाच होता, 10%चा फरक कशाला पाहिजे? त्यामुळे काल जी चर्चा झाली, भाजपचा पराभव काल झालेला आपण सर्वांनी त्या ठिकाणी बघितलेला आहे. ते जे म्हणत होते 400 पार हा जो खासदारांचा आकडा त्यांना पाहिजे होता संविधान बदलण्यासाठी व असे काहीतरी कायदे आणि बिलं पास करायची जेणेकरून संविधान हे धोक्यात आलं पाहिजे. आणि काल सर्व इंडिया आघाडीचे जे सर्व खासदार होते त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने त्या विधेयकाचा, डिलिमिटेशनच्या विधेयकाचा विरोध केला आणि तिथं मी सगळ्याच खासदारांचे ज्यांनी या बिलाच्या विरोधात मतदान त्या ठिकाणी केलं त्यांचा आभार व्यक्त करतो. आघाडीतले जे खासदार आहेत, जे पक्ष आहेत सामील, त्यांचा आक्षेप काय? आक्षेप हाच आहे, डिलिमिटेशन. म्हणजे तुमचे आमदार आणि खासदार निवडून यावेत यासाठी तुम्ही जर मतदारसंघ त्या पद्धतीने मोडणार असाल, त्याची रचना अशी केली जाणार आहे की त्यांना तिथं मतदान जास्त मिळेल, अशा प्रकारचा भेदभाव कुणी सांगितलाय? आसाममध्ये आपण जर बघितलं तर आसाममध्ये पूर्वीची खासदारांची जी रचना होती मतदारसंघाची ती तिथं त्या ठिकाणी बदलण्यात आली आणि आता जर तुम्ही खासदारकीची रचना तिथं बघितली तर निमुळती झालेली आहे. म्हणजे 300 400 किलोमीटरचा मतदारसंघ तिथं झालेला आहे. मग सामान्य लोकांना आणि मतदारांना न्याय कसं देता येईल? फक्त मतदान कसं मिळेल, कोण मतदान आपल्याला करतं त्या अनुषंगाने तिथं केलं जातं आणि कुठेही संविधानामध्ये लिहिलेलं नाही
की मतदान जसं मिळतं तसं आपण डिलिमिटेशन केलं पाहिजे आणि डिलिमिटेशन अशा पद्धतीने होऊ नये आणि खासदार वाढत असताना कुठंतरी काहीतरी फॉर्म्युला तिथं पाहिजे. त्या अनुषंगाने याचा विरोध तिथं झाला आणि सगळ्यात महत्त्वाचं सर्व समाजाची मागणी होती, खास करून ओबीसी समाजाची मागणी होती की जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे. राहुल गांधीजींनी तो मुद्दा मांडला, आम्ही तो मुद्दा मांडला, सर्व पक्षांनी विरोधातल्या मुद्दा मांडल्यानंतर भाजपला तो स्वीकारावा लागला आणि मग तिथं जातीनिहाय जनगणना ही सुरू झाली. आता ही जनगणना संपायच्या आधीच तुम्ही जर तिथं खासदार वाढवणार असाल ते सुद्धा 2011च्या जनगणनेनुसार, मग इतर समाजांवर अन्याय त्या ठिकाणी होणार आहे. त्यामुळे या अनुषंगाने सुद्धा काल युक्तिवाद झाला. म्हणून कालचा जो दिवस होता तो लोकशाहीचा विजय होता आणि दडपशाही आणण्याचा प्रयत्न ज्या नेत्यांनी आणि पक्षाने केला तो सामान्य लोकांनी मतदान करून ज्या खासदार निवडून दिलं तो हाणून पाडला. भाजपच्या अनेक खासदारांनी असं सांगितलं की महिलांचा सन्मान म्हणजे विरोधी पक्षातल्या लोकांना म्हणून त्यांनी ते मत काढलं. जेव्हा काही वर्षांपूर्वी जेव्हा काँग्रेस शासित राज्य होतं तेव्हा महिलांचं आरक्षण आणण्याचा प्रयत्न केला गेला होता, तेव्हा भाजपने विरोध केला होता. त्याच्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली व त्यावेळेस असणारे जे सर्व प्रमुख नेते होते यांच्या सगळ्यांच्या सहकार्यातून आणि मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रामध्ये पहिलं महिला आरक्षण हे लोकल बॉडी इलेक्शनमध्ये आलं. 33% ते वाढवण्यात सुद्धा त्या ठिकाणी आलं. आता सुरुवात तर महाराष्ट्रातून तिथं झाली होती. काँग्रेसनी पार्लमेंटमध्ये हा मुद्दा आणण्याचा प्रयत्न केला, तेव्हा बीजेपीने तिथं विरोध केला आणि 2023ला जर महिला आरक्षणाचं विधेयक हे पास झालं असेल, पार्लमेंटली बहुमताने त्या ठिकाणी पास केलं, एक मताने पास केलं, मग परत आता त्या बाबतीतली चर्चा करायचं काय कारण होतं? फक्त महिलांचं नाव पुढे करून त्या विधेयकाचं नाव पुढे करून डिलिमिटेशन घुसवायचं आणि खासदार वाढवत असताना अनेक राज्यांवर अन्याय झाला तरी चालेल, पण फक्त आपल्याला जिथं मतदान मिळतं तिथलेच खासदार जर वाढवले तर उद्या आपल्याला कुणीही हटवू शकत नाही. या भूमिकेमध्ये ते विधेयक आणलं होतं आणि त्याचा विरोध झाला. भाजपने उद्या आंदोलन करू द्या, डोकं आपटू द्या, नाही तर काही करू द्या, लोकांना कळलेलं आहे खरं काय घडलेलं आहे. विमान दुर्घटनेनंतर आपण अनेक ताशेरे ओढलेली होते. तुमचं सरकार कुठं तर गंभीर नाही का? अजिबात गंभीर नाहीये. जो काय तपास आम्हाला पाहिजे तो तपास त्या पद्धतीने होत नाही. महाराष्ट्रामध्ये FIR नाही झाला म्हणून आम्हाला दुसऱ्या राज्यात जावं लागलं. तिथून आम्ही 0 FIR केला. तो तिथं असणाऱ्या लोकल कोर्टातून पास करण्यात आला. त्यानंतर तो तिथे असणाऱ्या DGPनी तो पाठवला महाराष्ट्रामध्ये. महाराष्ट्राच्या DGPकडे तिथं आल्यानंतर तो त्यांनी पाठवला CIDकडे. तो कधी पाठवला? अधिवेशनात आमची चर्चा झाल्यानंतर. मी जेव्हा DGP साहेबांना भेटायला गेलो होतो त्यांना विचारलं की अहो त्या FIRचं झालं काय, तपास सुरू झाला का? त्यांनी शाब्दिक खेळ करून मला असं सांगितलं की आम्ही इन्व्हेस्टिगेशन करणार नाही त्या FIRवर, आम्ही तिथं एन्क्वायरी करू. म्हणजे कुठेतरी फक्त शब्दाचा खेळ आहे. मग कुठं ना कुठंतरी हे लोक काही लोकांना वाचवतात, सत्तेतली लोक, आणि असं वाटायला लागलंय की VK सिंग हा जो VSRचा मालक आहे याला महाराष्ट्रातले हे सत्तेतले नेते घाबरलेत. म्हणजे एवढ्या महाराष्ट्राचे मोठे नेते जर एवढ्या तुटकुंजी आणि साध्या चिरकुट माणसाला घाबरत असतील म्हणजे त्या VK सिंगकडे खूप काही माहीत असेल. पण तरी सुद्धा अधिवेशनामध्ये हा मुद्दा मांडल्यानंतर आम्हाला जे काही सांगितलं गेलं की पुढच्या काही दिवसांमध्ये आम्ही या गोष्टी करू, सरकारला सुद्धा वेळ दिला पाहिजे. त्यामुळे आम्ही शांत आहोत. सरकार या बाबतीत एप्रिल अखेर नाही 10 मे पर्यंत काय करते हे आपण बघू आणि त्यानंतर मग या बाबतीत कसा पाठपुरावा करायचा हे आम्ही सर्वजण ठरवूया. देखील सरकार गंभीर नाही. बोंडू खरात प्रकरणमध्ये सरकारकडे बरेच व्हिडिओ आलेले आहेत. बोंडू खरातांनी महिलांवर फसवून, खोटं सांगून, पाण्यामध्ये काहीतरी मिश्रण करून अत्याचार केला. त्याच्यावर तर कारवाई झालीच पाहिजे. शेळके नावाचा त्याच्या संस्थेचा उपाध्यक्ष जो होता, काल अचानक त्याचा ऍक्सिडेंट होऊन दुर्दैवी मृत्यू झाला. आता ज्या लोकांना बरंच काय माहिती त्यांचा जर मृत्यू होत गेला तर शंका येणारच आहे. आता त्याच्यातच माझं एवढंच म्हणणं आहे की बोंधू बाबाली काढलेल्या व्हिडिओपैकी सामान्य घरातल्या महिलांचे व्हिडिओ बाहेर येतात, पण नेत्यांचे व्हिडिओ कुठं बाहेर येत नाही. त्याच्याच बरोबर नेत्यांचे व्हिडिओ काय तसेच महिलांच्या बाबतीतले असतील असं मी म्हणणार नाही, पण काळ्या बाहुलीवर रक्त टाकणं, तशा पद्धतीच्या पूजा करणं,
त्याच्याचबरोबर त्याच्या मागचा हेतू काय हे गोष्टी कळल्या पाहिजे. आणि 2000 कोटीची मालकी या भोंदूबाबाची, इथं आयुष्यभर झटावं लागतं, कष्ट करावे लागतात, तेव्हा कुठेतरी जाऊन 1.5 कोटीचं घर होतंय, नाही तर 1 कोटीचं घर, नाही तर 10 लाखाचं घर होतं. आणि हा भोंदूबाबा फसवत 2000 कोटीची प्रॉपर्टी 10 वर्षात करतो. असं काय? आता आमचं एवढंच म्हणणं आहे की नाशिकला जेव्हा हनी ट्रॅप प्रकरण झालं होतं तिथं 70 व्हिडिओ होते, काही नेत्यांचे होते, काही अधिकाऱ्यांचे होते. त्या व्हिडिओचं झालं काय? परत कुठे चर्चाच झाली नाही. मग त्या नेत्यांवर दबाव आणण्यासाठी, अधिकाऱ्यांवर दबाव आणण्यासाठी व्हिडिओचा ब्लॅकमेलिंगसाठी वापर सत्तेतल्या काही लोकांनी केला का? आणि खरात प्रकरणमध्ये सुद्धा असंच आहे. नेत्यांचे व्हिडिओ नेत्यांना ब्लॅकमेल करण्यासाठी, राजकीय फायदा घेण्यासाठी, आणि अधिकाऱ्यांचा जे काही व्हिडिओ असतील त्यांचा तो फायदा घेण्यासाठी काही सत्तेतले लोक करतायत. सामान्य लोकांना मात्र तिथे खेळवत ठेवलेलं आहे. असं झालं, तसं झालं, याचं वेगळंच काहीतरी गणित आहे. त्यामुळे खरातला सुद्धा पोलीस सपोर्ट हा दिला गेला पाहिजे. तो असला पोलीस कोथळीमध्ये तरी आम्हाला भीती वाटते की उद्या जाऊन सुसाईड केली, तो मेला, आजारी पडला, मेला, नाही तर एन्काउंटर केला, काय होऊ शकतं ना. एन्क्वायरी चालू असताना जर शेळके मरू शकतो तर खराताला पण काय होऊ शकतं, कारण त्याला बरंच काय माहिती आहे. त्यामुळे शोधणं आणि इन्व्हेस्टिगेशन नीट होणं हे महत्वाचं आहे. तपास होत असताना SITतून बरंच काय बाहेर आलं, पण दादांच्या बाबतीत काहीच बाहेर येत नाही. त्यामुळे कुठं ना कुठेतरी तोंड बघून, केस बघून तपास या महाराष्ट्रामध्ये केला जातो असं आम्हाला म्हणावं लागतं. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.